माननीय अध्यक्ष महोदय, मी प्रथमतः मृत व्यक्तींच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करते आणि परभणीच्या ज्या घटना झाली त्याच्याबद्दल माझ्या खालील मागण्या आहेत। ती घटना तर सगळ्यांना माहितीच आहे की काय झालेली आहे। एवढी निर्गुण घटना अमानुष घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये मी प्रथमतः असं विचारेन की पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकाराची न्यायालयीन चौकशी करावी। प्रथमतः जे कोम्बिंग ऑपरेशन आहे ते कुठलाही गुन्हा तिथे होत असेल तर तिथे प्रतिबंध करण्यासाठी केला जातो, पण हे कोम्बिंग ऑपरेशन हे नंतर जाऊन घराघरामध्ये जाऊन विशिष्ट जातीच्या लोकांना टार्गेट करून तिथे जाऊन मुलांना महिलांना तिथे मारहाण करण्याची केले गेले आहे। आणि ते का केलं गेलं याची ऑर्डर कोणी केली आणि घराघरामध्ये जाऊन ते घुसून जे मारताय ते का झालं त्याची चौकशी व्हावी अशी मी मागणी करते। कलम 176 1A CRPC अन्वये या प्रकारची चौकशी करावी। नंतर न्यायालयीन चौकशी ही सेवानिवृत्त न्यायाधीशाकडून न करता सिटिंग न्यायाधीशामार्फत व्हावी। पोलीस निरीक्षक अशोक गोरवाण, सहपोलीस निरीक्षक मरे तुरनार व इतर पोलीस अधिकाऱ्यांवर कलम 32 अन्वये अॅट्रॉसिटी कायद्याच्या अन्वये कलम 3(1) आणि 3(2) प्रमाणे गुन्हा दाखल करावे। सोबतच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। कारण ती जी व्यक्ती तिकडे गेली होती ती कायद्याच्या 3ऱ्या वर्षाची विद्यार्थी होता, तो 35 वर्षाचा तरुण होता। तो तिथे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करत होता। त्याला कायद्याची जी पायमल्ली चालली होती ते त्याला पाहवलं नाही आणि म्हणून तो व्हिडिओग्राफी करत होता। तसेच ते वाकोडे नावाचे गृहस्थ होते, आंबेडकर चळवळीचे हे होते, एक नेते होते, त्यांच्यावर सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। जेव्हा ते शांतता प्रस्थापित करत होते तरी गुन्हा दाखल केला आणि त्यांना स्ट्रेस देऊन त्यांचा हृदय विकाराने मृत्यू झाला। त्यामुळे दोन्ही गुन्हे हे मी सदोष मनुष्यवधाचे मानते, कारण एकाला त्यांनी अमानुषपणे मारहाण केलेली आहे, ज्याचा आपण बघितला तर पीएमचा रिपोर्ट बघितला तर त्याच्यावर मल्टिपल इंजुरीज आणि शॉक, मल्टिपल इंजुरीज एवढ्या झाले की तो माणूस व्यक्ती शॉकने गेलेला आहे आणि त्याच्यावर तिथे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे। आणि दुसरा व्यक्ती सुद्धा त्याच्यावर स्ट्रेस आल्यामुळे त्याला हार्ट अटॅक आला आहे आणि त्यामुळे तिथे सुद्धा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणं सुद्धा आवश्यक आहे। मग परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही जप्त करून ते सीसीटीव्ही तपासावेत ही मी विनंती करते। नंतर एखाद्या कुटुंबातील जेव्हा कर्ती किंवा तरुण व्यक्ती मरण पावते तेव्हा तुम्हाला माहिती आहे की किती नुकसान होतं घराचं आणि त्या नुकसान आपण कधीच भरू शकत नाही असं नुकसान होतं तिथे, पण तरीही त्यांना हा तरुण व्यक्ती जो कर्ता होता त्याचं काहीतरी सांत्वन मिळावं यासाठी आपण त्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना सरकारने तातडीने 50 लाखाची आर्थिक मदत जाहीर करावी अशी मी विनंती करते। आणि तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस तातडीने शासकीय नोकरी देऊन पुन्हा पुनर्वसन करावे अशी विनंती करते। सध्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेला मारहाण करणाऱ्या वत्सलाबाई मानवते या स्त्रीलाही खूप मारहाण केलेली आहे की एवढी मारहाण झालेली की तिला ऍडमिट करावं लागलं आहे। आणि जे दुसरेही इतर आंबेडकरी युवक होते त्यांनाही जी मारहाण केली त्या मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तातडीने 354 आणि 307 अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करावे। आणि त्या वत्सलाबाई मानवते ह्या ज्या ताई आहेत त्यांना सरकारने 10 लाख रुपयाची आर्थिक मदत करून त्यांचे पुनर्वसन करावे। न्यायालयीन कोठडीत असलेल्या रुग्णांना आणि उपचार घेत असलेल्या रुग्णांना त्यांचे पुन्हा एका न्यायाधीश यांच्या उपस्थित मेडिकल करावे, त्यांचे सगळ्यांचे मेडिकल व्हावे। पोलिसांच्या कोम्बिंग कारवाईत निर्दोष जखमी झालेल्यांना तातडीत आर्थिक मदत द्यावी। संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या सोपान पवार जो मेन कल्प्रिट आहे त्याला मनोरुग्ण म्हटलं गेलंय, पण माझं म्हणणं आहे तो मनोरुग्ण नाहीये, तो समाजकंटक आहे। त्या समाजकंटकावर त्यांची दखल घ्यावी आणि त्याचा कोण सूत्रधार आहे हे पण शोधून काढावं, कारण जो समाजकंटक आहे त्या समाजकंटकाला आपण देशद्रोहाचा आरोप द्यावा, कारण तो समाजकंटक आहे आणि त्यामुळे देशद्रोहाचा आरोप त्याला देणं आवश्यक आहे आणि त्याचा कोण मेन सूत्रधार आहे हे सुद्धा पाहणं तेवढंच आवश्यक आहे। आणि 10 डिसेंबर 2024 रोजी पार पडलेल्या सकल हिंदू समाज मोर्चातील संयोजक यांची चौकशी करावी आणि याबाबत त्या मोर्चातील सर्वांची भाषणे तपासून त्याच्यावर कार्यवाही करावी।